अगदी कमी वेळात आणि कमी सामानामध्ये आपले डोसे तयार झालेले आहेत। असे मऊ एकदम असे जाळीदार डोसे तयार झालेले आहेत। त्यासोबत आपली लाल चटणी खायला खूप छान लागते। तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवून दाखवणार आहे रवा आणि पोह्याचा असा स्पंजी डोसा। तर त्यासाठी मी इथं अर्धा कप पोहे घेतलेले आहेत। पोहे आपण जे पोहे बनवतो नॉर्मल तेच पोहे मी घेतलेले आहेत अर्धा कप। तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2 पाण्याने पोहे। इथं पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यामध्ये घालायचं आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे। मी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जाड जरी असला तरी तुम्ही वापरू शकता, कारण आपल्याला नंतर मिक्सरमधूनच काढून घ्यायचा आहे, त्यावेळेस बारीक होतो रवा। इथं मी अर्धा कप दही घेतलेला आहे। दही घालायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं 1 कप पाणी घालायचं आहे। सुरुवातीला 1च कप पाणी घालायचं आहे, लागलं तर आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढं दही घेतलं होतं त्याच्या दुप्पट आपण पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं असं भिजत ठेवायचं आहे। बॅटर भिजते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। इथं मी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर 2 चमचे मी डाळ्या घेतलेल्या आहेत फुटाण्याच्या। तुम्ही डाळ्या नसल्या तर तुम्ही चणा डाळ सुद्धा तुम्ही भाजून वापरू शकता चटणीसाठी, ते घालायचे आहेत आपल्याला। मी इथं एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून, ते घालायचे आपल्याला। त्यानंतर मी इथं सुक्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेले लाल, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत, ते घालायचे आपल्याला यामध्ये। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आपल्याला। चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालायचं यामध्ये। आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण चटणी बनवून घेतलेली आहे। तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे चटणी। तर याला आपण आता तडका बनवून घेऊया। इथं मी 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये। यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत मी। याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा तडका ह्या चटणीमध्ये घालायचा आहे। तडका घातल्यानंतर आपण याला एकदम मिक्स करून घेऊया। आपली चटणी तयार झालेली आहे। आपला रवा सुद्धा व्यवस्थित फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता। 15 मिनिट झालेले आहेत। तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे काढून घेऊया।
त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला एकदम स्मूथ असं हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, एकदम बारीक असे एकदम अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपण. स्मूथ बॅटर झालेलं आहे आपलं. आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊया. एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा पाऊच इनो घालायचं आहे आपल्याला. अर्धच पाऊच घातलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवायचं आहे आपल्याला. व्यवस्थित आपलं बॅटर झालेलं आहे. तर आता आपण डोसे करायला घेऊया. इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅन आपला गरम झालेला आहे. तर आपल्याला हे बनवून घेतलेलं बॅटर यामध्ये घालायचं आहे आपल्याला. तुम्हाला जसे हवे लहान मोठे तसे तुम्ही बॅटर घालू शकता, कमी जास्त. याला आपल्याला पसरवायची गरज नाही आहे. तर व्यवस्थित त्याला जाळी पडते. व्यवस्थित हे वरचं सुकू द्यायचं आहे आपल्याला. साधारण 2 ते 2.5 मिनिट आपल्याला असाच हा डोसा ठेवायचा आहे. याला पलटी करायची गरज नाही आहे. अशी मस्त जाळी पडलेली आहे. वरतून सुद्धा असं व्यवस्थित असा ड्राय झालेला आहे. तर गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे व्यवस्थित असा. खालून सुद्धा असा मस्त डोसा झालेला आहे आपला. याला आपण थोडंसं पलटी करून घेऊया. खालची बाजू आपल्याला 30 ते 40 सेकंदच ठेवायचे आहे. जास्त फ्राय करायचं नाही खालच्या बाजूकडून. आता आपला डोसा तयार झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता असा मस्त आपला डोसा झालेला आहे. तर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. तर दुसरा सुद्धा आपण अशा प्रकारेच बनवून घ्यायचा आहे. पसरायची गरज नाही आपल्याला. व्यवस्थित त्याला जाळी पडते. 2 ते 2.5 मिनिट हे वरची साईड आपल्याला अशीच ठेवायची आहे पूर्ण हे वरचं बॅटर सुकेपर्यंत. तुम्ही बघू शकता अशी मस्त जाळी पडलेली आहे. वरची साईड अशी व्यवस्थित आपलं बॅटर सुकलेलं आहे वरच्या साईडकडून. तर आपण थोडंसं पलटी करून घेऊया. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले स्पंजी डोसे तयार झालेले आहेत. असे एकदम नरम तुम्ही बघू शकता. असे जाळीदार आणि एकदम असे लुसलुशीत मऊ आपले डोसे तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.